हे बघा साहेब निघलेत ड्युटीला. सुट्टी नाही का आज? नाही ना. काय झालं सुट्टी? ब्लॅक डे सुट्टी नाही. ते म्हणले असेल तुम्ही नका करू साजरी. ते बघा लाडक्याला एकाची पप्पी घेणं चाललंय. ते पहा आम्हाला दिलंय त्याने आता चिकन आणून. चिकन आणि तांदूळ. अरे या बाजूला वाटतं. हे बघा चिकन आणि हे तांदूळ आणि इथं पुदिना. बाकीचं सगळं काही घरात होतं तर त्यांना म्हणलं मी आणू नका. इकडे पिऊ दादा ठेवतोय तांदळासोबत. 500 दाणे असते का ते. तर हे साहेब निघले तिकडे. तुमचं कसं आहे? तुम्हाला जेवायला बोलवायचंय का नाही? तुमचं ब्लॅक डे ना काळा दिवस आहे तुमचा. मग आमच्या पिऊ दादा तिकून काय हो ती जिकून त्याला खायला भेटेल तिकून येते. साहेब निघले आता ड्युटीला आणि आजचा दिवस आमचाच आहे. आजचा दिवस आमचा. चांगली कर, मीठ कमी टाक, स्पायसी ठेव. बरं तुम्हाला बोलणार नाही. इकडं बुट घालते ते स्पायसी कर. शॉक्स नाही धुतले. अरे बाबा रोज सॉक्स धुते ना मी. आजच नाही धुतले सॉक्स. रोज सॉक्स रोज. तुमच्या शर्ट फ्रेश असते का नसते? रोज यांचे मी कपडे रोज चकचक धुते आणि रोज मस्त फ्रेश असे ढवळे पटक कपड्यामध्ये जाते. तरी पण यांच्यासाठी ब्लॅक डे तर यांचा कसं यांच्या संग बोला कसं वागा मला काही यांचं धोरण कळत नाही. आता विसरले चावी. द्या चावी अजून. रुमाल इथं वाळलेला आहे ते बघा तिकडे. आत्ता धुतलाय. तेवढी बोर चालू करून द्या मला कूलर भरायला. तर हे बघा आपली बिर्याणीची तयारी सुरू आहे आणि इथं कांदा भरपूर लाल झालाय. कांद्याला आता मी काढून घेते आणि कॅमेरा रोजच्या सारखं माझ्याकडे कॅमेरा धरायला कोण नाही आहे त्यामुळं कॅमेरा धरण्याची जिम्मेदारी पण माझ्यावरच आहे आणि शूट करण्याची पण जिम्मेदारी माझ्यावर. तर मी इथं हळद मीठ ते टाकून घेतलं आहे आणि इथं लाल तिखट पण टाकलं आहे आणि थोडेसे लवंग मिरे ते सगळं टाकलं आहे आणि थोडासा असा कच्चा कांदा पण कापून टाकला आहे आणि मिरच्या इथं कापून घेतल्या आहे. थोडेसे टमाटे आणि पुदिना आणि कोथिंबीर आणि इथं दही. तर मी आता सगळ्यात पहिलं तर कांदा काढून घेते. तर आपला कांदा इथं भाजून झाला आहे आणि तेल खाली उतरून घेतलं आणि थोडंसं तेल आहे ना मी आपल्याला थोडा राईस बनवून घ्यायचा आहे व्हाईटवाला. तर त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकते आणि हे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे. आता ते सगळं मी काढून घेते. आता मी बिर्याणी फर्स्ट टाईम बनवते मी अशी. तुम्ही रोजच बघितलेली तशी म्हणजे मी हमेशा करते तशी बिर्याणी तुम्ही बघितलेली पण ही बिर्याणी मी फर्स्ट टाईम बनवते. बघू आता ही बिर्याणी कशी होती आपण. तर तुम्हाला मी दाखवलंच होतं ते तेल दही आणि सगळं टाकून घेतलं आहे मी. आता थोड्याशा 2-4 मिरच्या कापून मी त्याच्यात टाकले आणि 2-3 तर टमाटे मी काय आता जास्त वापरणार नाही कारण की दही आंबट आहे तर दही टाकलं आहे मी त्याच्यात. आणि आता तांदळासाठी आपल्याला तांदूळ इथं घेतले आणि हे जो खडा मसाला जो घेतला आहे मी खडा मसाला मी याच्यात टाकला आहे. साहेब म्हणले खारट करू नको तुझ्याकडून मीठ जास्त पडतंय तर प्रमाणातच मीठ टाकणार आहे मी. त्या बिर्याणीला जास्त टाईम लागतो. तयारी काही झाली नव्हती तर आता मी पहिलं पिल्लूला जेवण चारून घेते. हे बघा आपली बिर्याणी रेडी आहे आणि जबरदस्त बिर्याणी झालेली आहे. आता खाल्लेला कळण खाल्ल्यावर कशी आहे खूप गरम आहे ना मला. तर बघा पियुषला मी जेवण देते आणि कलर पण टाकला मस्त. तुला लेग पीस देऊ पिऊ दादा? पिऊ दादाने खाऊन आपल्याला समजन की बिर्याणी कशी झाली म्हणून. चल खाऊन दाखव. हाताने काय ना पीस हाताने खावं लागेल ना. गरम आहे तिले
मसाला आहे तो. अरे यार इकडे आता पकडायला इकडं काही ना तू, इकडं काही नाही. कुठे कॅमेरा सेम टू सेम. हॉटेल चलन का नाही मम्मीची बिर्याणी हाऊस. एकच नंबर आहे. पप्पाला आवडते का नाही काय नु. हा माझा वाकाचा खातो. त्याच्याला प्रॉमिस केलं तर मी तुला अशी बिर्याणी करून देईन म्हणून, आणि केली मी तशी बिर्याणी. जमली का हो का नाही. अगं बाई काय गे काय. एकच नंबर. हं? एकच नंबर. एकच नंबर. किती स्टार भेटेल मला. हाईप हा हाईप. बघा 10 मधून का हा 100. 10 मधून 100 स्टार. बघा तर मी खाते ना, जेवते ना पप्पा संग. जेवण जेवू का. तर चला आम्ही दोघं माझ्या जेवतो आणि बिर्याणी खायला. बघा झाली का नाही जबरदस्त बिर्याणी आहे का नाही. मम्मी करते का नाही पिऊ दादा मस्त. तुला म्हणली होती तसं. कारण मँगो ज्यूस लस्सी बनवून दिली. हाय का डबल बनव संपलं दही. दही आहे, मँगो आहे, सगळं आता बनव ना. चला आता हे ब्लॉग केक कदाचित आणला तर केक घरी. सकाळी गेले ड्युटीला 1:30ला आले. तेवढं बी नाही वाजला अजून. हा कशी झाली. कसं आहे ब्लॅक डे. हा माझ्या संग लग्न नसतं केलं तर इतकं भारी भारी खायला नसतं भेटलं. भाजी भाकर काय आहे ना. हा होय. कशी झाली बिर्याणी. राहिली की नाही हॉटेल सारखी. हा तुम्हाला काय म्हणले ते मला एवढं सामान लागणार आहे आणि मी ती सेम तशी बिर्याणी बनवणार आहे. दुकानातून 5 रुपयाचा. साहेबाच्या तोंडावरची. हा मी ठरलंच होतं. मला माझ्या डोक्यात एकदा पाहिलं की डोक्यात बसतं कशी बनवायची. मी म्हणले होते पप्पा संग जेवते याला येऊ काय म्हणे माहिती का. घी खाऊन तो म्हणलाय ब्लॅक डे. नाही पप्पा साहेबाच्या तोंडावर खुशी झाली पण. साहेबाचं तोंड मस्त झालं पण. तुम्ही ओळखीले बापाला. ते बाबा आले नाही बाबा दिली असती तर एक नाही मज्जा. दम्मानी उद्या आता. हा आराम के साथ.